हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. वृश्चिक राशी, आज आपण पाहणार आहोत महादेवांचा तुमच्यासाठी तातडीचा संदेश आलेला आहे. त्या अगोदर तुम्ही एक काम करा, आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता एनर्जी एक्सचेंज कशी करतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही कमेंट करा. त्यामुळे काय होतं, तुमची एनर्जी एक्सचेंज होते, तुम्हाला येणारी प्रत्येक रीडिंग लागू होते. त्यामुळे महादेवांशी कनेक्ट व्हा. मी ते टॅरो कार्ड शफल करत असताना माझ्या हातांकडे आणि कार्ड्सकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि महादेवांना मनातल्या मनात प्रार्थना करा की महादेवा, आजच्या रीडिंगमध्ये माझ्यासाठी काय असा विशेष सल्ला आणि तातडीचा मेसेज आलेला आहे तो मला सांगा. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सध्याचा काळ हा अत्यंत गहन, भावनिक, उलथापालथ करणारा आणि त्याचवेळी तुमच्या अंतरात्म्याची खरी ताकद ओळखणारा आहे. महादेवांचा तिसरा नेत्र म्हणजे तिसरा डोळा तुमच्या मनातील तो अथांग भावनिक महासागर पाहत आहे, जो तुम्ही जगासमोर लपून ठेवला आहात. तुम्ही वरून जितके खंबीर आणि शांत दिसत आहात ना, तितकेच आतून प्रचंड हळवे आहात. महादेव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही बऱ्याच काळापासून तुमच्या भावनांवर अत्यंत संयम ठेवून आहात. इतरांचे दुःख समजून घेत आहात, सर्वांना मायेचा आधार देत आहात. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत तुमच्या स्वतःच्या मनाचा कोंडमारा होत आहे. सध्या तुमच्या भोवती अनेक प्रकारचे भ्रम, भास, वेगवेगळ्या इच्छांचे जाळे विणले गेले आहे. तुम्हाला नेमका कोणता मार्ग निवडावा हेच समजत नाही, कारण समोर अनेक पर्याय असूनही त्यातील सत्य काय आणि आभास काय यात तुम्ही अडकला आहात. महादेव तुम्हाला या भावनिक चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी आणि मनाला एक स्पष्ट दिशा देण्यासाठी हा अत्यंत तातडीचा संदेश देत आहेत. एकांतवास, आत्मपरीक्षण आणि सत्याचा शोध. सध्या तुमच्या आयुष्यात अशा कालखंडाची सुरुवात झाली आहे जिथे तुम्हाला जगाच्या गदारोळापासून थोडे दूर होऊन स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची गरज आहे. महादेव तुम्हाला संदेश देत आहेत की हा काळ बाहेर शोध घेण्याचा नाही, तो स्वतःच्या आत असलेल्या ज्ञानाचा दिवा पेटवण्याचा आहे. भूतकाळात मिळालेले धोके, अपयश आणि नात्यांमधील कटू अनुभवांमुळे तुम्ही सध्या काहीसे एकाकी पडला आहात आणि तुम्ही स्वतःला लोकांमध्येच मिसळण्यापासून रोखले आहे. तुम्ही स्वतःला. हा एकांतवास वाईट नाही, पण महादेव म्हणतात, हे वत्सा, हा एकांत मीच तुला दिला आहे जेणेकरून तू स्वतःला ओळखू शकशील. या काळात शांत राहा, आत्मपरीक्षण करा आणि तुझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐक. तुझ्या मनात जी आध्यात्मिक ऊर्जा आणि सद्बुद्धी जागृत होत आहे ती तुला आयुष्यातील खोट्या आणि कपटी लोकांना ओळखून सत्याच्या मार्गावर घेऊन जाण्यास मदत करेल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि मानसिक संघर्षाचा टप्पा आता संपत आला असून तुमच्या आयुष्यात एक प्रचंड मोठ्या आणि निर्भळ विजयाची नांदी होत आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी किंवा कामासाठी बऱ्याच काळापासून रात्रीचा दिवस करून मेहनत करत होता त्याला आता समाजात मोठी मान्यता मिळणार आहे. लोक तुमच्या कष्टाचे आणि तुमच्या कौशल्याचे कौतुक करतील. तर तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा कोणत्याही स्पर्धेत अपयशाचा सामना करत असाल तर आता तिथून तुमच्या यशाचा रथ वेगाने पुढे धावणार आहे. महादेव तुम्हाला आश्वस्त करत आहे की तुमचे विरोधक आणि तुमचे शत्रू जे तुमच्या अपयशाची वाट पाहत होते ते आता तुमच्या यशाचा उत्सव पाहतील. हा विजय केवळ बाह्य जगापुरती मर्यादित नसेल, तर तो तुमच्या आत्मविश्वासाला एक प्रचंड, अत्यंत उच्च पातळीवर घेऊन जाणारा ठरेल. तुमच्या आयुष्यात आता एक अत्यंत वेगवान, धाडसी आणि स्पष्ट ऊर्जेचा संचार होताना दिसत आहे. बऱ्याच काळापासून ठप्प झालेली कामे आणि तुमच्या मनातील संभ्रम आता क्षणात दूर होणार आहे. महादेव तुम्हाला एक अत्यंत तीव्र आणि धारदार विचारांची शक्ती देत आहेत, ज्यामुळे तुम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ शकाल. जर तुमच्या मनात कोणताही संकोच किंवा भीती असेल तर ती बाजूला सारून अत्यंत आक्रमकपणे आणि आत्मविश्वासाने पुढील पाऊल टाकण्याची हीच तातडीची वेळ आलेली आहे. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळा दरारा निर्माण होईल, ज्यामुळे लोक तुमच्या निर्णयांचा आदर तर करतील. महादेव स्वतः तुमच्या विचारांना आणि कर्माला एक अशी गती देत आहेत जी तुम्हाला थेट तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल.
तुमच्या एका मोठ्या कर्माच्या चक्राची पूर्णता होताना दिसत आहे आणि महादेवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक खूप मोठे कठीण आणि संघर्षाचे कर्माचे चक्र आता पूर्णपणे संपलेलेच आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. आता संपूर्ण जगासमोर तुमचे खरे अस्तित्व आणि ताकद सिद्ध करण्याची ही वेळ आलेली आहे. महादेव तुम्हाला त्यांचा अंतिम आणि सर्वात मोठा आशीर्वाद देताना सांगत आहे की घाबरू नकोस. तुझ्या प्रवासातील सर्व अडथळे मी माझ्या त्रिशूळाने भस्म केलेले आहेत. आता तुझ्या आयुष्यातील मानसिक शांतता, आर्थिक समृद्धी, कौटुंबिक सुख आणि जागतिक पातळीवर मोठे यश येण्याचे द्वार उघडले आहे. तुम्ही ज्या सुरक्षिततेच्या आणि आनंदाच्या शोधात बऱ्याच वर्षापासून भटकत होतात ते सुख आता तुमच्या चरणी लोळण घेईल. स्वतःच्या ताकदीवर पूर्ण विश्वास ठेवा. नकारात्मक विचार मनात आणू नका आणि दररोज कमीत कमी 21 वेळा ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करा. मनातील संभ्रम आणि भ्रम दूर करण्याचे उपाय अंतर्मनाचा आवाज ऐकणे. तुमच्या मनात सध्या अनेक विचार आणि इच्छांचे जाळे निर्माण झालेले आहे, विणले गेलेले आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या जगाच्या गदारोळापासून दूर होऊन शांत बसाल तेव्हा तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव होईल. महादेवांचा तातडीचा उपाय तुमच्यासाठी दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाच्या पिंडीवर शुद्ध जल अर्पण करा. जल अर्पण करताना मनातील सर्व संभ्रम महादेवांच्या चरणी सोडून द्या. चंदनाचा टिळा स्वतःच्या कपाळावर लावा, यामुळे मनाला स्थिरता लाभेल. महादेवांचा संदेश तुमच्यासाठी, हे वत्सा, डोळ्यासमोर दिसणारा प्रत्येक मार्ग खरा नसतो. बाह्य मोहाला बळी पडू नकोस. शांत राहून माझ्या प्रकाशावर विश्वास ठेव. संभ्रम आपोआपच दूर होतील. तुमचा करिअर आणि आर्थिक विजय टिकवून ठेवण्यासाठी सल्ला तुम्हाला. करिअर आणि पैशाच्या बाबतीत तुमच्या आयुष्यात एक प्रचंड मोठ्या विजयाची आणि यशाची गती येत आहे. ती टिकवून कशी ठेवायची यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्या, मी तुम्हाला सांगते. गोपनीयता बाळगा. जेव्हा तुमच्या कामाला गती मिळेल आणि समाजात मानसन्मान वाढेल तेव्हा तुमच्या योजना कोणाशीही शेअर करू नका. गुप्तपणे काम करणे हा तुमचा सर्वात मोठा विजय असेल. घाई गडबडीत निर्णय घेणे टाळा. तुमच्यामध्ये कामाचा प्रचंड उत्साह वाढणार आहे, परंतु घाईघाईने किंवा रागाच्या भरात कोणताही आर्थिक करार किंवा नोकरी बदलण्याचा विचार घेऊ नका. निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि आक्रमकपणे पाऊल टाका. महादेवांचा अंतिम संदेश तुम्हाला, तुझ्या कष्टाची चीज करण्याची वेळ आलेली आहे. यश मिळाल्यानंतर अहंकार मनात येऊ देऊ नकोस. नम्र राहा. तुझा हा विजय मी कायमस्वरूपी टिकवून ठेवेन. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. शिवशक्ती किंवा हर हर महादेव लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.